व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंभारचा सप्रेम जय श्रीराम, सप्रेम जय शिवराय. मित्रांनो, मध्यंतरी संसदेमध्ये सुप्रिया सुळे यांनी एक भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्या असं बोलल्या की ईव्हीएम चोरी होत नाही. ईव्हीएम चोरी होणं हे शक्यच नाही. त्याचं कारण असं आहे की मी स्वतः 4 वेळा त्या ईव्हीएम वरच जिंकून आलेली आहे. आता सुद्धा लोकसभेला सुप्रिया सुळे बारामतीमधून जिंकून आल्याच की. अजितदादा पवार यांच्या श्रीमती ज्या आहेत, त्यांच्या पत्नी, त्यांना हरवलं का सुप्रियाताईंनी आणि आले जिंकून. विरोधक येऊन जाऊन ईव्हीएम वर आक्षेप घेतात. आता सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, यामध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालेलं आहे. फक्त मुंबई पुरतं नाही तर रेस्ट ऑफ महाराष्ट्र मिळालेले आहे. विचार करा मित्रांनो, 29 पैकी 23 महानगरपालिका यांच्या हातात आहेत. म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये यांनी मतदान घेतलेलं आहे. हे सहज शक्य आहे का? नाही. हे कसं झालं तर यांनी आपले कार्यकर्ते ऍक्टिंग केले, आपले पदाधिकारी ऍक्टिंग केले. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास 48 सभा घेतल्या. 48. हा आकडा कमी नाही आहे. उद्धव ठाकरेंनी किती घेतल्या? रेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणतोय. राज ठाकरेंनी किती घेतल्या? शरद पवार साहेबांनी किती घेतल्या? अजितदादांनी किती घेतल्या? नाही ना. यांचे कार्यकर्ते कुठे कुठे ऍक्टिव्ह होते, काय काय करत होते? अहो, निवडणुकीला 15 दिवस असताना पर्यंत यांचं जागा वाटप ठरत नव्हतं आणि हे आज बोंबा मारतात ईव्हीएमच्या नावाने. मात्र ईव्हीएमच्या नावाने रडारड करणाऱ्या उबाठा गटाला त्यांच्याच एका खासदाराने जोरदार चपराक लावलेली आहे आणि त्या खासदाराचं नाव आहे ओमराजे निंबाळकर. ईव्हीएमच्या बाबतीमध्ये ओमराजे निंबाळकर जे काही बोललेले आहेत ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जर पोहोचलं तर कदाचित उद्या उद्धव ठाकरे ओमराजेंचा राजीनामाच मागतील. अशा काहीशा प्रकारे ईव्हीएम वर ओमराजे बोललेले आहेत. नेमकं काय बोललेले आहे, कसं बोललेले आहे बघायचंय, बघून घ्या. तसलं नाही काय. मी तुम्हाला त्याच्या बाबतीत सुद्धा क्लिअर सांगायचं की बंद करा ना अविश्वास दाखवायचा मशीनवर. उद्या मतदान कशावर होणार आहे? मग कशामुळे मशीनच्या नावावर ओरडतात? मला सांगा, मशीन मध्ये जर घोळ असता तर भारतीय जनता पार्टीला सगळ्यात महत्वाची निवडणूक कोणची आहे? लोकसभा आहे, विधानसभा आहे का नगरपालिका आहे? का आहे? लोकसभा आहे. मग घोळ घालायचा होता तर मग लोकसभेला गप बसली असती का? बघ, जर लोकसभेला मशीनमध्ये घोळ करून त्यांना निवडून येता आलं असतं तर बघत बसले असते का? ओमराजे सारखे महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले असते का? नसते. म्हणून बांधवांनो, विनाकारण मशीनला दोष देऊ नका. गोळ आपण बटन दाबताना आपली बुद्धी कुठंतरी त्या ठिकाणी सत्सद वेगबुद्धीला त्या ठिकाणी काम करत नाही. म्हणून प्रामाणिकपणे ठरवा ना तुम्ही की ह्या वेळेस या प्रामाणिक कार्यकर्त्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने उभं राहायचंय. भारताने बनवलेलं ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. यावर जवळपास 30-35 मिनिटांचा एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, जो आम्ही काही टेक्निशियन सोबत बोलून, काही एक्सपर्टीज सोबत बोलून मग त्याचं संशोधन करून व्यवस्थितरित्या सादर केलेलं आहे. बघा, अमेरिकेमधलं जे ईव्हीएम आहे ना, ते वायरलेस नाहीये, ते कनेक्टेड आहे कुठेतरी आणि ते होऊ शकतं हॅक. पण भारताचं नाही होऊ शकत हो. भारताचं ईव्हीएम हे खूप वेगळ्या टेक्नॉलॉजीनं बनलेलं आहे. साध्या सोप्या शब्दात जर सांगायचं झालं ना तर आपण
पंखा लावतो, बटन ऑन केलं तरच पंखा ऑन होतो, बटन बंद केलं तर पंखा बंद होतो. त्याच प्रकारचं आपलं ईव्हीएम आहे. विरोधक उगीच शंका घेतात आणि ओमराजे निंबाळकर तर आता स्पष्टपणेच बोललेले आहेत की ईव्हीएम वरून रडारड करू नका. जर ईव्हीएमच सेट करायचं होतं तर महत्वाची निवडणूक कोणती? लोकसभा, विधानसभा की नगरपालिका? तर लोकसभा आहे ना. मग लोकसभेला भारतीय जनता पक्षानं ईव्हीएम सेट का नाही केलं? प्रश्न पडणं गरजेचं आहे. हे विरोधक जे ओरड करतात, हे विधानसभा निवडणुकाच्या झाल्या हरियाणामध्ये किंवा त्यानंतर बिहारमध्ये, महाराष्ट्रामध्ये, यामध्ये जे भारतीय जनता पक्षाला मतं मिळाली ही ईव्हीएम मुळे मिळालेली आहे अशी ओरड हे लोक करतात. पण अरे, एक साधा प्रश्न डोक्यात घेण्यासारखा आहे, विधानसभा महत्वाची की लोकसभा महत्वाची? तर लोकसभा महत्वाची आहे ना. मग लोकसभेला का ईव्हीएम सेट केलं नाही? नरेंद्र मोदी यांनी तर नारा दिलेला होता ना, अबकी बार 400 पार. तर ईव्हीएम सेट करून हे 400 पार जाऊ शकले असते ना, का नाही गेले? त्याचं कारण आहे, नाही करतायत. सत्ता कोणाचीही असो, ईव्हीएम आज वापरलं जात आहे का? 2002 पासून वापरलं जातं. काँग्रेसने किती निवडणुका लढवल्यात ईव्हीएम वर, जिंकल्या सुद्धा आहेत ना. 2014 पर्यंत सरकार कोणाचं होतं? यांचंच होतं ना, ईव्हीएम वरच आलेलं होतं ना. मग आता शंका घेण्याचं कारण काय? ईव्हीएम हॅक होत नसतं, लोकांची मन हॅक होतात आणि ती कामानं हॅक होतात. 370 हटवलं गेलं, राम मंदिर बांधलं गेलं, देशामध्ये विकासाची कामं चालू झालेली आहेत. आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा टनेल निर्माण झालाय, जगातला सगळ्यात उंच रेल्वे ब्रिज आपल्याकडे आहे. आपण आज ट्रिलियन, माफ करा तब्येत थोडी, आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल करत आहोत. जगातली सगळ्यात चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे आपली. हे सगळे कशाचे प्रतीक आहेत? मान्य आहे की मनमोहन सिंग हे अत्यंत हुशार आणि तज्ञ असे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांना अर्थशास्त्र खूप छान कळत होतं, पण ते इम्प्लिमेंट त्यांना करता येत नव्हतं. का? कारण वर सोनिया माता बसलेली होती आणि तेच शुक्ल काष्ठ जेव्हा संपलं तेव्हा देशानं झपाट्यानं विकास करायला सुरुवात केली. अरे विचार करा तुम्ही, देशातल्या करोडो लोकांना फुकट रॅशन मिळतंय यार. कोणता देश देतोय? पाकिस्तानात जाऊन बघा ना काय परिस्थिती आहे. भिका मागायले तिथले श्रीमंत लोक सुद्धा, रांगा लागल्यात 1 किलो गहू घेण्यासाठी. आपल्याकडे तसे हाल नाही आहेत मित्रांनो अजून. का? कारण ईव्हीएम हॅक झालेलं नाही आहे, लोकांची मनं हॅक झालेली आहेत. आणि हेच या विरोधकांना कळत नाहीये, खास करून उद्धव ठाकरे, संजय राऊत, राज ठाकरे, राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांना कळत नाहीये. आणि ते आपल्या भाषणांमधून संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता त्यांचेच खासदार, आमदार, नगरसेवक उघडपणे बोलत आहेत की ईव्हीएम हॅक होणं शक्य नाही. ईव्हीएम वर दोष फोडू नका, दोष आपल्यात आहे, तो शोधण्याचा प्रयत्न करा. बघूया यांना तो प्रयत्न जमतो की नाही. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो मित्रांनो. रजा घेतोय तुमची. जाता जाता छोटीशी विनंती, आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे अनेक गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, त्यांच्या लेकरांची काळजी घेत असतो. काही शेतकऱ्यांची घरं सुद्धा आपण बांधून दिलेली आहेत, ज्यांची पडझड झालेली होती दुष्काळामध्ये. आजही
खूप हालाखीची परिस्थिती आहे, त्यांना मदत करणं गरजेचं आहे. काही शेतकरी असे ज्यांच्याकडे गाय बैलांना खाऊ घालायला चारा नाहीये, आपल्याला ती मदत करायची, त्या गोमातेची सेवा करायची, त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाची सोय करायची. सोबतच जे कर्कग्रस्त रुग्ण आहेत आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत ज्यांच्याकडे 10 रुपये नाही आहेत जेवायला, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला पुढे यायचंय. यंत्रणा खूप मोठी राबवतोय आपण. बोलणाऱ्यांना काय बोलायला काही लागत नाही हो. काम करणाऱ्याला काय कष्ट पडतात ना, ते काम करणाऱ्यालाच जाणवतं. त्यामुळे निगेटिव्ह कमेंट्सकडे आम्ही अजिबात लक्ष देत नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही आवाहन करणारच आहोत, कारण यंत्रणा मोठी आहे मित्रांनो. प्रत्येक वेळी पदरचे पैसे घालणं शक्य होत नाही, म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये आवाहन करावं लागतं. तेव्हा आजही कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे, या सत्कर्मांमध्ये तुम्हाला जे काही योगदान तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार करावं असं वाटतंय ते दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे त्याचा पावती क्रमांक आम्हाला तुम्हाला रीच डिजिटली पोहोचवता येईल. तेव्हा मित्रांनो, या सत्कर्मामध्ये आम्ही तुमची योगदानाची वाट बघत आहोत, प्रतीक्षेत आहोत. श्रीरामाचं नाव घ्या आणि पुढे या, एवढंच आवाहन. आजच्या व्हिडिओमध्ये थांबतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. पावन सीताराम रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम.